लाडकी बहीण योजनेचे आत्ताचे वितरण हे 3,000 रुपये 2 महिन्यांचा लाभ एकत्रित वितरण करा। कारण जे वितरण लांबवले आहे त्यामध्ये आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही। राज्यभरातील जवळपास कोटीहून अधिक महिला या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये मागील अनेक दिवसांपासून होत्या, परंतु त्यांच्या खात्यावरती योजनेचे वितरण झाले नाही। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 20-21 मार्च होऊन गेला तरी देखील झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता जे वितरण तुम्ही करणार आहात ते वितरण हे 1,500 रुपये देऊच नका, तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 3,000 रुपयांचे एकत्रित वितरण करा। फार तर आता एवढे वितरण लांबलं आहे ना, अजून 2-3 दिवस हे वितरण लांबू द्या, परंतु आमच्या खात्यावरती त्या ठिकाणी 3,000 रुपये द्या अशी मागणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणी करत आहेत। परंतु याबाबत सरकारमध्ये कोणत्या प्रकारची अपडेट आहे किंवा आता ही GR किंवा या संदर्भात कुठल्याही प्रकारचे परिपत्रक काय नक्की हालचाली सुरू आहेत, कारण लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठीच्या याद्या तयार, निधी उपलब्ध, मग निधीचे वितरण का थांबवले गेले आहे? खरंच सरकारला देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित 3,000 रुपये द्यायचे आहेत, म्हणूनच या योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबले का असा देखील प्रश्न विचारला जातो। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबतच आजचा दिवस देखील खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटीच्या आसपासच्या महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळतो, महिन्याला 1,500 रुपये जमा होतात, त्या योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भात आज देखील मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना आशा आहे की GR येईल, कारण शनिवार आहे, त्यानंतर रविवारी तर GR येणारच नाही। मग आता जर GR आला नाही किंवा आज जर वितरण सुरू झाले नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे कधी जमा होणार, त्यासोबतच एकत्रित 3,000 रुपये देण्याबाबतची काय परिस्थिती असणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचतात। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सर्वात मोठी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या वतीने केली जाते, ते म्हणजे आता 3,000 रुपयांचे वितरण त्या ठिकाणी आमच्या खात्यावरती करा। आणि हे प्रत्येक वेळी बोललं जातं, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इलेक्शन नंतर, विधानसभेच्या इलेक्शन नंतर एकत्रित पैसे येणं पूर्णपणे बंद झालं आहे। लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयेच मिळतात। पण यावेळी हे वितरण होऊ शकतं का, तर याची शक्यता कशामुळे आहे, तर मागील काही दिवसांपूर्वी आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत पत्रकारांच्या द्वारे एक प्रश्न विचारला गेला होता, ज्यामध्ये त्यांना विचारलं गेलं की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांचा लाभ त्या ठिकाणी प्रलंबित आहे, मग त्या महिलांचे पैसे कधी जमा होणार आहेत, त्यांना योजनेचा लाभ कधी मिळणार। तेव्हा बोलताना त्यांनी सांगितलं होतं की या मार्च महिन्यामध्ये आम्हाला सर्व प्रलंबित लाभ द्यावाच लागतो, कारण हे मार्च ते मार्च हे एक आर्थिक वर्ष असतं। सरकारने जे बजेट मांडलेलं असतं ते मार्च ते मार्च अशा पद्धतीने असतं आणि म्हणूनच मार्च महिना संपायच्या आधी आम्हाला सर्व जो प्रलंबित लाभ आहे तो द्यावाच लागतो। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे त्याच महिन्यामध्ये होतं, ते कधीही पुढे गेलं नाही, म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये येण्याची देखील मोठ्या प्रमाणावर शक्यता यावेळी नक्कीच आहे आणि नक्कीच असणार देखील आहे। लक्षात घ्या, सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये जे अधिवेशन झाले होते तेव्हा आपले अर्थमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार होते आणि तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 3 महिन्यांच्या हप्त्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांच्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी निधीची मागणी पुरवणी मागण्यामध्ये केली होती। जवळपास 6,000 कोटींहून अधिकचा निधी तेव्हा त्या ठिकाणी मंजूर देखील झाल्याचं बोललं गेलं होतं। मग जर लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता वितरित करण्यासाठी निधी देखील सरकारकडे उपलब्ध आहे, आता एवढं देखील आपण पाहिलं आहे की सरकार काय करतं, तर विविध विभागाचा निधी, आता आपण पाहिलं नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी सरकारने अनेक वेगवेगळ्या विभागांचा निधी वापरला। त्या पद्धतीने आपण पाहतो की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दर महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी जो निधी कमी पडतो तो निधी सरकार घेत असतं। मग त्याच पद्धतीने महिला व बालविकास विभागाचा निधी देखील सरकारने लाडकी बहीण योजनेचा निधी इतर कोणत्या योजनांसाठी वापरला आहे का, आणि म्हणूनच या योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबत आहे का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येणं साहजिक आहे। मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय, परंतु प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हे बोलणे देखील तेवढेच आवश्यक आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये मागील अनेक महिन्यांपासून प्रचंड अनियमितता आहे। या योजनेचा हप्ता, योजना खूप चांगली आहे, योजना क्रांतिकारी आहे, योजनेमधून
त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून लाभ देणारी ही एक चांगली आणि सरकारची सर्वात आवडती सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे। मग या योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी सरकारने नक्कीच प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे। ज्या पद्धतीने मी बोलतोय की वारंवार ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवरती राज्यामध्ये आपल्या चालते, तिकडे लाडली बहिणा योजनामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 ते 10 च्या दरम्यान योजनेच्या हप्त्याचे वितरण दरवेळी होतेच। मग आपल्याकडे कधी 1 तारीख आहे, कधी 15 तारीख आहे, कधी 20 आहे, कधी 25 आहे, कधी 31 आहे, कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना ठराविक वेळेवर योजनेच्या हप्त्याचे वितरण होत नाही, ही वास्तविकता आहे। पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की 5-6 महिन्यांच्या आधी म्हणजे जेव्हा नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण चांगल्या वेळेत किंवा योग्य वेळेमध्ये व्हायचा प्रयत्न असायचा सरकारच्या वतीने, परंतु तो देखील कुठेतरी आता कमी पडतोय का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय। कारण लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता कधीही वेळेवर मिळत नाही आहे। या अधिवेशनामध्ये देखील लाडक्या बहिणींबाबत कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बोललं गेलं नाही। ना लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी निधी वाढला आहे, ना लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नियमिततेबाबत कोणी बोललं गेलं, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन KYC बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला। खरं तर यामध्ये एकल महिला, परित्यक्त्या महिला, घटस्फोटित महिला किंवा KYC करायची राहून गेलेल्या अनेक महिला ज्या की सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांच्या योजनेचे पैसे बंद झाले आहेत, यांच्याबाबत देखील त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे। महिला व बालविकास विभाग असेल किंवा आपल्या त्या ठिकाणी सरकार असेल, सरकारच्या वतीने याबाबतची दखल घेणं गरजेचं होतं, जी दखल या अधिवेशन काळामध्ये घेतली जाईल असं देखील वाटत होतं, परंतु अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही। आणि हा निर्णय न झाल्यामुळे त्या ठिकाणी राज्यातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे। नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्याचे जवळपास 4,500 रुपये त्यांचे आले नाहीत। त्यांचे अर्थातच फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे येणार नाहीत, मार्च महिन्याचे देखील येणार नाहीत आणि त्यांना यापुढे योजनेमध्ये कदाचित कधीही लाभ मिळणार नाही। खरं तर या योजनेमध्ये आता ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याकडे तरी सरकारने दखल द्यावी। ज्यांना अपात्र केलंय त्यांचं वेगळंच त्या ठिकाणी झालं आहे, परंतु ज्या महिला पात्र आहेत, ज्यांनी वेळेवर KYC केली आहे, ज्या महिला सर्व अटी निकषांमध्ये पात्र बसल्या आहेत, त्यांना त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण सरकारने लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। आता लक्षात घ्या, या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये त्या ठिकाणी वितरण केले जाणार आहे। मग नमो शेतकरी योजना असेल किंवा आपली निराधार योजना असेल, सर्व योजनांचा लाभ हा वेळेवर येत आहे। आता नमो शेतकरीचा लाभ लांबला नक्कीच मान्य आहे आम्हाला, परंतु तो आता जमा होत आहे। मग लाडकी बहीण योजनेमध्ये देखील तुम्ही वितरण करणे गरजेचं असणार आहे। आम्ही काय ह्या महिन्याचा हप्ता म्हणजे महिला काय तुम्हाला या महिन्याचा हप्ता मागत नाहीत, महिला तुम्हाला मागच्या महिन्याचा हप्ता मागत होते, परंतु तुम्ही आता हे वितरण एवढे जास्त लांबवले आहे की आता 2ही महिन्यांचे तुम्ही त्या ठिकाणी पैसे एकत्रित द्या, दुसरं काहीच नाही। मार्च महिना हा संपत आलेला आहे, मार्च महिन्याचे वितरण देखील तुम्हाला करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, ना कोणतीही आचारसंहिता आहे, ना कोणत्याही प्रकारचे तुमच्यावर बंधन आहे। जे इलेक्शनच्या आधी 2-2, 3-3 महिन्यांचा लाभ तुम्ही ॲडव्हान्समध्ये द्यायचा, आता ॲडव्हान्समध्ये पैसेच नको, हा महिना संपत आलेला आहे, या महिन्याचे वितरण तुम्ही या महिन्यामध्ये करा आणि एप्रिल महिन्यापासून देखील लाडकी बहीण योजनेमध्ये वितरण लवकरात किंवा वेळोवेळी करा, जेणेकरून या योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा या राज्यातील ज्या कोट्यवधी महिला लाभ घेत आहेत त्यांना होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जर तुम्ही यावेळी मार्च महिन्याचे वितरण केले, म्हणजे मार्च महिन्याचे देखील तुम्ही 1,500 रुपये पाठवले, ज्या फेब्रुवारी आणि मार्च लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये येतील, लाडक्या बहिणी खुश होतील, तुमचे देखील 1 वर्षाचा निधी असतो तो संपून जाईल। त्यानंतर पुढच्या वर्षीचं जे तुम्ही बजेटमध्ये तरतूद केली आहे, जे बोललं जात आहे की 21,000 कोटींची तरतूद केली आहे, त्या पद्धतीने तुम्ही पुढच्या महिन्यापासून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायला त्या ठिकाणी निवांत व्हाल आणि लाडक्या बहिणी खुश, सरकार देखील व्यवस्थित सर्व गोष्टी तुम्हाला सुरळीतपणे करायच्या असतील तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यामध्ये हे वितरण होणे गरजेचं असणार आहे। आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये आज GR येणं आवश्यक आहे। आज GR आल्यानंतर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार, मंगळवार किंवा बुधवारच्या आसपास वितरण प्रक्रिया सुरू होऊन लाडक्या बहिणींना योजनेच्या हप्त्याचे वितरण करणे अत्यंत गरजेचं असणार आहे। आणि पुन्हा एकदा मी मागणी करतोय की तुम्ही आता एकत्रित 2 महिन्यांचा लाभ 3,000 रुपये द्या। तुम्हाला याबाबत काय वाटतं? आता लाडक्या बहिणींना एकत्रित 2ही महिन्यांचे पैसे मिळावेत का? नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला आणि हक्काच्या चॅनलला तेवढ्याच हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराज।